आपण अगदी विजयश्रीकडे वाटचाल करत असताना अगदी 14व्या फेरीपर्यंत आपल्याला मताधिक्य होतं आणि त्यानंतर काहीसं मताधिक्य कमी होत आलं, खालीवर होत राहिलं आणि अगदी शेवटी काही किरकोळ मतांमध्ये आपल्याला विजयश्री थांबवून आपल्याला पराभवाचा सामोरं करावा लागला. तर एकूणच ह्या निवडणुकीकडं आपण कसं पाहता? आपण कुठं प्रयत्न यशस्वीरित्या केले आणि कुठं प्रयत्न अजून करायला पाहिजे होते, कुठं आपण कमी पडला? याबद्दल आपण काय सांगाल? कालची लोकसभेची निवडणूक जी झाली ती माझ्या हिशोबानं आजपर्यंत जेवढ्या निवडणुका आम्ही बघितल्या किंवा आपण बघितल्या असतील, त्या सगळ्या निवडणुकांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे किंवा चुरशीची इलेक्शन झाली आणि पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे या इलेक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेण्यात आले. आणि मला अतिशय आनंद वाटतो की निकाल उलटा लागला लागला हेच आपण नंतर बोलू. पण जी इलेक्शन जी लढली गेली आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे सगळ्या लोकांचा, सर्वसामान्य माणसांचा पाठिंबा मिळाला आणि जे मुद्दे या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी किंवा महाविकास आघाडी थोडक्यात म्हणा, हे संविधानाचं आपल्या ठिकाणी कुठं बदलायच्या भाषा सुरू होत्या, लोकशाही टिकवण्याची या ठिकाणी दृष्टीने ही इलेक्शन लढली गेली. किंवा एकंदरीत पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला ही सगळी जनता कंटाळली होती, त्याला पायबंद घातला पाहिजे अशा स्वरूपाच्या चांगल्या मुद्द्यावरती इलेक्शन गाजली. आणि पहिल्यांदा शेवटपर्यंत सर्वसामान्य घटकानं ही आपली भूमिका सोडली नाही. आता ह्या इलेक्शन आपल्याला माहिती आहे, शेवटी निकालाची पण चर्चा करायची म्हटली तर मुळामध्ये उमेदवारी हा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जराशी आमची उमेदवारी उशीर झाली. उमेदवारीच्या माध्यमातून सुरुवातीला महाविकास आघाडीचा उमेदवार कोण होता, लोकांच्या मनात कोण होतं, हे आपल्या सगळ्याच माहिती आहे. पण त्यानिमित्ताने शेवटी ज्यावेळी पक्ष आम्हाला आदेश देतो की या इलेक्शनला तुम्हाला उभं राहिलं पाहिजे, त्या ठिकाणी आम्हीच्या स्वतःच्या व्यक्तिगत अडचणी असतील किंवा आमची मनाची तयारी, हे सगळे विषय बाजूला राहतात. आणि मग पक्षाचा आदेश, हा महाविकास आघाडीचा आदेश, आपल्या नेत्याचा ठाकरे साहेबांचा आदेश, ह्याच्या हिशोबानं ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला उतरावं लागते आणि त्या इलेक्शनला आपलं उतरलं पाहिजे. आणि उतरल्याच्या नंतर पूर्ण ताकदीनं जी महाविकास आघाडीची भूमिका आहे, जे केंद्रामध्ये राज्यामध्ये आज कशा प्रकारे जनतेची लूट सुरू आहे, जनतेची कुचंबना सुरू आहे, किंवा गेल्या 10 वर्षामध्ये कशा प्रकारे हे सरकार सगळ्या आघाडीवरती अपयशी आहे, हे पटवून सांगण्याची जबाबदारी आमची होती. आणि त्यानिमित्तानं ती जबाबदारी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, तिन्ही पक्षाच्या, त्यामध्ये काँग्रेस असेल, पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, आमचे ठाकरे गटाचे कार्यकर्ते, किंवा त्याच्या पलीकडे जाऊन शेका पक्ष असेल किंवा आमचे डाव्या आघाडीचे पक्ष असतील, काही या ठिकाणी अनेक संघटना या ठिकाणी होत्या, आम आदमी पार्टी होती, ह्या सगळ्या इंडिया आघाडीच्या निमित्तानं हे सगळं एकसंघपण आम्हाला बघायला मिळालं आणि चांगल्या प्रकारे ही भूमिका महाविकास आघाडीची घराघरात पोचली. आता थोडंसं मतदारसंघ मोठा, जवळपास 6.5 तालुके आणि 6 विधानसभा क्षेत्र, असा मोठा मतदारसंघ. आणि या निमित्तानं थोडंसं जे चिन्ह आम्हाला मशाल मिळालं होतं, तर माझ्या जेवढ्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या 2004 पासून ते आजपर्यंत जवळपास 4 झाल्या, या सगळ्या शिवसेनेमधून झाल्या होत्या. आणि चिन्ह ते आपल्या सगळ्या माहिती चिन्ह आमचं काय होतं. ह्यावेळी पहिल्यांदा या ठिकाणी आम्हाला चिन्ह वेगळं मिळालं आणि त्या चिन्हाचा आम्ही पहिल्यांदा प्रचार केला. आणि योगायोगानं दुसऱ्या उमेदवार, आमचे विरोधी उमेदवार जे आहेत, त्यांच्याकडे जे चिन्ह होतं ते माझं पहिलं चिन्ह. अशा स्वरूपाने ठिकाणी ते मोठं आम्हाला आव्हान होतं की नवीन चिन्ह लोकांनी कसं पचवायचं, किंवा आपलं चिन्ह हे आहे, पहिलं चिन्ह आपलं नाही, हे सांगणं. ह्या सगळ्या जी गोष्टी होत्या, ह्यामध्ये आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा लोकांचा प्रचंड उत्साह मिळाल्याच्या माध्यमातून आम्हाला हे चिन्ह आमचं कुठलं आहे हे सांगण्यामध्ये कोणती अडचण भासली नाही, की आमचं चिन्ह हे लवकर घरोघरी पोचलं. थोडासा काही फटका बसला असेल, काही ठिकाणी जरासं चिन्हाचा गोंधळ होत असतो, तसं झालं असेल, मी नाही म्हणत नाही, पण सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न केले, चिन्ह चांगल्या पद्धतीने पोचलं. आपल्याला माहिती आहे, ह्या इलेक्शनच्या निमित्तानं संबंध हे सगळे 6च्या 6 तालुके हे सगळे निवडून निघाले होते. आणि यामध्ये ज्या सभा झाल्या त्यांना आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, जे आमचे दौरे झाले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. थोडंसं वेळेच्या अभावी आपल्या सगळ्या ठिकाणी पोचणं हे थोडंसं अवघड असतं. आणि त्यानिमित्तानं जरी आमचा निकाल उलटा लागला असला तरी मला अतिशय आनंद वाटतो, की अतिशय मला अभिमान वाटतो की आमच्या विरोधात यावेळी पूर्णपणे सगळी ताकद लावण्यात आली. केंद्र सरकार आमच्या विरोधात होतं, राज्य सरकार आमच्या विरोधात, त्याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, सगळं अख्खं मंत्रिमंडळ, ह्या सगळ्या यंत्रणा, ते यंत्रणांचा गैरवापर, आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कार्यकर्त्यांना, मोठ्या मोठ्या नेत्यांना ठिकाणी धमक्या देण्याचे प्रकार, त्याच्या पलीकडे जाऊन पैशाचा इतका वापर, मला वाटते पहिलीच लोकसभा असेल
की ज्या लोकसभेला आपण या ठिकाणी घरोघरी पैसे वाटण्याचा प्रकार हा आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळाला. आणि असं असताना या सगळ्यामधून जी 5,06,000 मतं आम्हाला पडली, खऱ्या अर्थानं आम्ही लोकांचे आभारच म्हटले पाहिजे. जरी आमचा पराभव झाला असला तरी 5,06,000 मतं या लोकांनी आपली भूमिका शेवटून अजिबात बदलली नाही. आपली भूमिकेशी ठाम राहिली आणि या सगळ्या संघर्षाला ही जनता पुरून उरली. आणि जरी आमचा पराभव झाला असला तरी राज्य पातळीवरची महाविकास आघाडीचं युद्ध हे मात्र आम्ही 100% जिंकलं. आणि त्या युद्धाचा किंवा ह्या लढ्याचा आम्हाला एक त्यात भाग होता आला किंवा या युद्धामध्ये आम्हाला सहभागी होता आलं, याचं मला समाधान आहे. जरी ह्या मतदारसंघाचा पराभव झाला असला तरी पूर्णपणे महाविकास आघाडीची भूमिका जी घरोघरी मी पोहोचवण्याला यश आलं, जरूर यामध्ये या इलेक्शन आम्हाला फायदा झाला नसेल किंवा आमचा पराभव झाला असेल, निश्चितपणाने उद्याची येणाऱ्या विधानसभेला हीच महाविकास आघाडी असणार आहे. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला आता उद्याच्या विधानसभेची एक रंगीत तालीम झाली या लोकसभेच्या निमित्तानं. आणि पूर्णपणे हे मुद्दे आणि बाकीचे मुद्दे याच्या अनुषंगाने आम्हाला जरूर उद्याच्या इलेक्शनला ह्याचा 100% फायदा होईल. त्यामुळे जरी पराभव झाला असला तरी पक्षाच्या आदेशावर आम्ही इलेक्शन लढलो आणि ताकदीने लढलो. आणि जो काटावरचा पराभव झाला 13 लाख मतामध्ये 14,000चं मताधिक्य आणि माझी उमेदवारी पहिल्यांदा उशिरा जाहीर झाली आणि त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्या लोकांनी या उणीवा भरून काढल्या. मी कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही पक्षाला अजिबात दोषी धरत नाही. त्यांनी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केले. आपल्याला माहिती आहे आपल्या विरुद्ध यंत्रणा जी होती ती कशा प्रकारची होती आपण सगळं माहिती होतं. या सगळ्या गोष्टी आमच्या विरोधात होत्या. निवडणूक आयोग असेल, माझा स्पष्ट आरोप आहे, निवडणूक आयोग असेल किंवा बाकीची यंत्रणा असेल, ही सगळी आमची उलटी राबत होती. त्यातूनही लोकांनी चांगल्या प्रकारे ही आपली भूमिका घेतली आणि ती भूमिका त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यामुळं जरी निकाल उलटा लागला असला, ज्या 5,06,000 मतदारांनी आम्हाला निर्भीड मतदान केलं किंवा महाविकास आघाडीला मतदान केलं, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी या निमित्तानं आभार मानतो. येणारी जी निवडणूक आहे आता विधानसभेची, तर या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्यालाच उमेदवारी जाहीर होईल आणि आपणच या मतदारसंघाचं नेतृत्व कराल अशी अपेक्षा आहे का आपल्याला? आम्ही विधानसभेच्या निमित्तानं आमची तयारी चालूच होती पहिली. मध्येच हा आधार आपल्या लोकसभेचा आला त्या निमित्तानं. आता हा इलेक्शनचा आपला विषय किंवा निकाल आपला लोकसभेचा लागून झालेला आहे. आणि ज्या क्षणी निकाल लागला त्याच्या दुसऱ्या क्षणाला आम्ही या ठिकाणी पूर्णपणे विधानसभेची आम्ही तयार लागलेलो आहे. तर आमचे आभार मेळावे जवळपास प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघ वाईज आमचे आभार मेळावे पूर्ण झालेले आहेत. आणि पूर्णपणे जे जनतेने ह्यावेळी खऱ्या अर्थानं शाहूवाडी पन्हाळ्यातल्या हा पहिल्यांदा पायटा पडला असेल की जे जनतेनं पूर्णपणे आपल्या तालुक्यात किंवा आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभेचं पद येते. आणि त्या निमित्तानं लोकांनी चांगल्या प्रकारे एक सकारात्मक भूमिका घेतली आणि त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मतदान केलं आणि निर्भीडपणे मतदान केलं. आज बघितलं तर आज आपण आकडेवारी बघितली पूर्ण शाहूवाडीतली, तर शाहूवाडी तालुक्यामध्ये जवळपास 22,500चं मताधिक्य हे आम्हाला मिळालेलं आहे. आणि कालच्या विधानसभेचा विचार केला तर कालच्या विधानसभेला मतदानाची टक्केवारी ज्यादा असून सुद्धा त्यावेळी जवळपास मला फक्त 7,000 मताधिक्य आमच्या शाहूवाडी तालुक्यात मिळालं होतं. मी कुठेतरी हा 7,000चे हे 22.5 झाले हे आपल्याला नाकारून चालणार नाही, की आपण लोकांचे आपल्याला आभार मानलेच पाहिजेत. लोकांचं सहकार्य आपल्याला झालेलंच आहे किंवा लोकांच्या मनामध्ये काहीतरी एक वेगळी भूमिका होती. तसं पन्हाळ्यामध्ये या ठिकाणी जवळपास आम्ही 35-38 आम्ही पिछाडीवर असायचो. आज ती सगळी पिछाडी केवळ राहिली किती 5,000 मताची राहिली. म्हणजे कुठंतरी लोकांनी हा ठामपणे निर्णय घेतला आणि इतकं दबाव तंत्र असून घराघरामध्ये या ठिकाणी आमिष दाखवण्यात झाली, कुठं पैशांचं वाटप झालं किंवा जेवणावेळी झाल्या, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकांनी ती भूमिका आपली कायम ठेवली. असं म्हणावं लागेल की या खऱ्या अर्थानं लोकांनी कुठेतरी आपला स्वाभिमान जागा केला आणि पहिल्यांदाच पक्षाच्या पातळीच्या पलीकडे जाऊन लोकांनी हा विचार केला की या इलेक्शनला उमेदवार बघून मतदान करायचं किंवा आपल्याला या ठिकाणी आपल्या भागाचा मतदारसंघाचा हित कशामध्ये याचा विचार करून मतदान करायचं. पहिल्यांदा हे मुद्दे घेतले आणि त्यानिमित्तानं हे सगळी इलेक्शनमध्ये आपण बघितले हे मतदान जे पडलेलं आहे हे अतिशय चांगलं पडलेलं आहे. आणि त्या मला जरूर खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये आता विधानसभेच्या माध्यमातून आमची तयारी चालू केलेलीच आहे. आता विधानसभेला सुद्धा या ठिकाणी आपल्याला हे राज्य सरकारचं गेल्या 2.5 वर्षातला आपण कारभार जर बघितला तर आपण सगळीच मान्य कराल हे सरकार सगळ्याच आघाडीवरती पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. पहिल्यांदा या सरकारमध्ये असं जाहीररित्या टक्केवारीची भाषा बोलली जाते. आज कुठल्याही तुम्ही शासकीय कार्यालयात गेला तर त्या ठिकाणी पैशाशिवाय कामं होत नाही अशा प्रकारे बोललं जातं. म्हणजे आमदारांचा, खासदारांचा किंवा मंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावरती कसलाही वचक नाही. लॉ अँड ऑर्डरचं या ठिकाणी आपण बघितलं
पूर्णपणे आज बट्ट्या बोळ झालेला आहे. आज दिवसा ढवळ्या खून पडत आहेत. आज या ठिकाणी कोडूसारख्या गावामध्ये, बांबोडसारख्या गावामध्ये या ठिकाणी कुठंतरी तिथली तरुण पिढी ही अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ लागलेली आहे. अशा प्रकारच्या कारवाया लागलेल्या आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन ठिकाणी पोलिसांच्या मध्ये काम करण्याची मानसिकता आहे. पोलीस हा चांगलाच आहे. पोलिसाला निर्भीडपणे काम करायचं आहे. पण दुर्दैवानं या सरकारने त्यांचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे त्यांनाही मुक्तपणे काम करता येत नाही. आज तुम्ही तहसीलदार कार्यालयात गेला किंवा तुमच्या आरोग्याची अवस्था बघितली आहे किंवा शिक्षणाची अवस्था बघितली, तुम्ही कुठलीही या ठिकाणी क्षेत्र बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या कोणत्या गोष्टी होत नाहीत. फक्त मीडियाबाजी, फक्त या ठिकाणी जाहिरातबाजी, फक्त आपले बोर्ड लावणे आणि आम्ही काय करतोय हे दाखवण्याची सरकार गुंग आहे. प्रत्यक्ष मात्र तळागाळातला माणूस हा पूर्णपणे नाराज आहे. हे सगळे घटक 100% नाराज आहेत आणि त्या निमित्तानं ही नाराजी जनता उद्या 100% ह्या इलेक्शनला आपली बाहेर काढणार, अशा प्रकारचं चित्र आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, तुमच्याकडे ताकद आहे. त्या ताकदीच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या अर्थानं काहीतरी जनतेची कामं करून किंवा जनतेला खऱ्या अर्थानं जो अपेक्षित विकास आहे तशा प्रकारचा विकास करून तुम्ही लोकांचा पाठिंबा मिळाला पाहिजे होता. आता याच्या उलट सुरू आहे. आता सगळे दबाव तंत्र चालू आहे, पैसे वाटप सुरू आहे किंवा लोकांना या ठिकाणी धमकवायचं काम सुरू आहे. आजही बघितलं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर त्या बिदरी कारखान्यावरती या ठिकाणी त्या राजकीय हस्तक्षेपाच्या माध्यमातून किंवा राजकीय हेतूनं पूर्णपणे एका सहकारी साखर कारखान्याच्या ज्याच्यावरती अनेक शेतकरी जगतात, शेतकरी तिथे न्याय मिळतो, आपला ऊस तिथं घालतात, त्यांना ते चांगले पैसे मिळतात, अनेक हजारो कामगार त्या संस्थेवरती जगत असतात, आपलं पोट भरतात. अशा कारखान्यावरती या ठिकाणी सहकारच्या कारखान्यावरती राजकीय हेतूनं किंवा सूडबुद्धीनं आज कारवाई सुरू आहे. तशाच प्रकारे या शाहूवाडी तालुक्यातला उदय सहकारी साखर कारखाना याच्यावरती सुद्धा आज राजकीय हेतूनेच आज 88ची कारवाई चालू केलेली आहे, चौकशी चालू केलेली आहे. ह्या अशा स्वरूपाच्या कारवाया उदय कारखान्यावर या पूर्वी पण झाल्या होत्या, त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालं पण नाही. पण निव्वळ या ठिकाणी कोणतरी आमच्या बाजूला येत नाही किंवा आमच्या पक्षामध्ये, आमच्या गटामध्ये आलं पाहिजे, अशा प्रकारची आसुरी भावना या ठिकाणी काही मंडळींनी बाळगलेली आहे आणि त्या निमित्तानं आज उदय कारखान्याची चौकशी त्याला लावण्याचं काम सुरू आहे. म्हणजे कुठंतरी सहकारला बळकटी देण्यापेक्षा राजकारणासाठी सहकार कुठेतरी मोडीत काढायचा आणि पूर्णपणे या ठिकाणी तालुक्यामध्ये जी असलेली चांगली बसलेली घडी आहे ती कुठे विस्कटायची आणि वातावरण दूषित करायचं, अशा प्रकारची सरकारचं कृत्य आहे. ह्याच्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी सत्तेचा वापर केला नाही, तर ह्या 2.5 वर्षात त्यांनी केवळ सत्तेचा गैरवापर केला आणि याचं कृत्य त्यांना उद्याच्या इलेक्शनमध्ये त्यांना द्यावं लागेल असं माझं स्पष्ट होत आहे. आबा, या मतदारसंघात पूर्वी तुम्ही आमदार म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या 5 वर्षात काही जी विकास कामं केलेली आहेत, काही अपूर्ण राहिलेले आहेत, पुन्हा तुमचा पराभव झाला, त्याला एक 5 वर्षाचा आता कालखंड होत आलाय. आता ही येणाऱ्या विधानसभेत तुम्ही उतरणार आहे हे जवळपास स्पष्ट भूमिका झाली आहे, तुमची तयारी सुरू आहे. येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही सरकारच्या उणिवा समोर ठेवून जाणारच आहे मतदानासमोर, पण मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने कुठले मुद्दे प्रामुख्याने गरजेचे आहेत आणि त्यावर तुमचं कोणत्या पद्धतीनं तुम्ही काम करणार आहे आणि त्याची घडी कशी बसवणार आहे आणि लोकांना कसा दिलासा देणार आहे? एकंदरीत सरकार म्हणलं किंवा या ठिकाणी विकास म्हणलं की तो कुठल्या एका क्षेत्राचा नसतो. माझं स्पष्ट मत आहे की एखादा प्रतिनिधी असला, आमदार असला, खासदार असला, तर यानं सगळ्यात पहिल्यांदा सर्वसामान्य घटकाच्या नेमक्या अडचणी काही ते समजून घेतल्या पाहिजेत, त्याच्या मागणीप्रमाणे आपल्याला विकास कामं करत गेली पाहिजेत. या सगळ्या शासकीय यंत्रणा ज्या आहेत, आज या शासकीय यंत्रणेवरती आज कोणाचंही वचक नाही. आज आरोग्य खात्याच्या माध्यमातून बघितलं तर NRHMच्या माध्यमातून आज कोट्यावधी रुपये आज खर्च केले जातात. आज प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारती असतील, ग्रामीण रुग्णालय असतील किंवा या ठिकाणी आपले उपजिल्हा रुग्णालय असतील, ह्याच्यावरती पडलेला खर्च बघा, बजेट काढून बघा. पण ते सगळे पैसे कशासाठी असतात? गरिबांना ग्रामीण भागामध्ये मोफत आरोग्य उपचार मिळावा यासाठी असतात. या निमित्तानं आज तुम्ही कुठल्याही PSC मध्ये जाऊन बघा, ते शाहूवाडीच्या बघा, पन्हाळ्याच्या बघा किंवा तुमच्या कुठल्याही ग्रामीण रुग्णालयात जाऊन बघा, त्या ठिकाणी तिथला ऑपरेशन थिएटर असेल किंवा त्या ठिकाणी बाकीच्या सुविधा असतील, याचा प्रत्यक्षात किती वापर होतोय?
आणि गरिबांना ही सेवा मिळते का? मग एवढ्या सगळ्या इमारती बांधायच्या, इतका सगळा स्टाफ तिथं भरायचा किंवा इकडे इमारती बांधायच्या, पण आज जवळपास 60% डॉक्टरांची जागा ह्या रिक्त आहेत. मग या सगळ्या इमारती बांधून गरिबांना तुम्ही आरोग्याची सेवा देणार कशी? एवढी जर आपली यंत्रणा आपली मोठी आहे, एवढ्या PHC आपल्याकडे आहेत किंवा आपले RH असतील किंवा आपले उपजिल्हा रुग्णालय आपले असतील, त्या काळामध्ये असं असताना मग खाजगी दवाखान्यामध्ये या ग्रामीण भागामध्ये लोकांची गर्दी का होती? कुठंतरी सरकारच्या माध्यमातून ह्या आरोग्याची ही घडी बसवण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आलेलं आहे आणि सरकार त्याकडे अजिबात लक्ष देत नाही. अशा स्वरूपाच्या बाकीची आपल्या अडचणी असतात. आज एखादा माणूस तुमचा तहसील कार्यालयात गेला, त्याला एखादा दाखला पाहिजे असला की त्याला या ठिकाणी एखादी अडचण असली किंवा काही लोकांची तिथं महसूलच्या तारखा असतात, आज त्यांना कशा प्रकारचा अनुभव येतोय हे आपल्याला बघायला मिळतं. शेवटी ह्या तहसीलदार असतील किंवा आपले तुमचे बाकीचे प्रांत असतील किंवा आपले बाकीचे हे BDO असतील, या सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये कुठंतरी त्यांच्यावरती कोणाचं वचक नाही किंवा त्यांच्यामध्ये असलेला समन्वय ते आणि प्रतिनिधी हा कुठं आपल्याला बघायला मिळत नाही. ते खाली जनता भरडली जाते, विचारणारं कोण नाही आणि त्या निमित्ताने इकडे फक्त विकास कामांची गप्पा मारायचा हाच कार्यक्रम गेले 5 वर्ष झालेला आहे. आणि यामध्ये आमचा पहिला, जसं मी पहिलं 10 वर्ष काम केलं तुमच्या भागात, इथं मी आता हे नवीन मतदारसंघामध्ये 5 वर्ष आमदार म्हणून काम केलं. त्या काळामध्ये लोकांना एक आधार असायचा की सर्वसामान्य माणसाची कामं जिथं अडत असतात, मग ते आपलं महावितरण कंपनी असेल, तहसीलदार ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल किंवा आपले बाकीचे आपले पाटबंधारेची कामं असतील, या सगळ्यामध्ये कुठंतरी आपल्या कामाचा फॉलोअप होत नाही आणि एखादा अधिकारी आपल्या कामावर दुर्लक्ष करते. त्यावेळी त्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटी द्यायचो किंवा आमच्या बैठका घ्यायचो. त्या निमित्तानं कुठेतरी थोडंसं त्या अधिकाऱ्यांच्या मध्ये जरासं एक व्यवस्थित वातावरण तयार व्हायचं आणि आलेल्या माणसाला चांगली सेवा मिळावी अशी ते अधिकारी प्रयत्न करायचे. त्याच्यावर आपल्यामध्ये बाकीच्या आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या या रस्त्यांच्या असतील. आता तुम्ही म्हणाल पाण्यावरती एवढा खर्च करण्यात आलाय, पण अजून या ठिकाणी बघितले तर बऱ्याच अंशी बऱ्याच गावातल्या पाणी योजना ह्या कुचकामी झालेली आहेत. त्याच्यावरती खर्च पडलाय, कंत्राटदाराने आपल्या खिसे भरून घ्यायचं काम केलेलं आहे. प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणी अजूनही त्यामध्ये उणीव आहेत, काही ठिकाणी पाणी स्कीमा चालू नाहीत, काही स्कीमा मंजूर आहेत पण त्या स्कीमा अजून चालू झालेल्या नाहीत. काही ठिकाणी निवड कंत्राट हे माझ्या माणसाला मिळालं पाहिजे, कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे, यासाठी ही टेंडर या ठिकाणी हे परत काढले जातात. हे टेंडर काढायचं आणि त्या माध्यमातून कुठेतरी मूळ हेतू ह्या योजनांचा राहतो बाजूला आणि त्यातनं कुठल्या तरी माणसाची खाजगी या लोकांची कॉन्ट्रॅक्टरांची भर करायची, अशा प्रकारची यांची भूमिका आहे. या सगळ्या भूमिकेला तर ही जनता कंटाळलेली आहे. आता गेल्या 5 वर्षामध्ये माझं आव्हान विरोधकांना आहे की तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह असे ह्या तालुक्यात आणि ह्या मतदारसंघात काय केले आम्हाला सांगावं. आहे तशीच अवस्था आहे. आपल्याला माहिती आहे रस्त्यांची कामं इकडे तिकडे ही होत असतात. पहिली होत होती, आता रस्त्यांची कामं होत आहेत. पण आज रस्त्यांच्या कामाच्या दर्जाविषयी आपण जर विचारलं त्या दर्जाचं काय आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज MSCB मध्ये एखादा अर्ज दिला की त्या ठिकाणी त्या माणसाला लाईट मिळायला, एखाद्या पूलचं शिफ्टिंग करायला आज किती अवधी लागतो आणि त्यांना कोणी विचारणार नसतं. थोडक्यात या ठिकाणी MSCBचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आवश्यक तेवढं साहित्य वर्ण मिळत नाही. म्हणजे कुठेही या ठिकाणी अधिकाऱ्यांना सुद्धा काम करता येत नाही आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी सरकारचं या सगळ्या बाबीकडे पूर्ण दुर्लक्ष होते आणि पूर्णपणे सर्वसामान्य माणूस आपला लोकशाहीतला प्रमुख घटक असतो, त्या घटकाची आता कोणी काळजी घेणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी संदेश आपल्या लोकांना मिळतोय. आणि त्या निमित्तानं कुठेतरी या सर्वसामान्य लोकांना सगळ्या बाजूने समृद्ध करायचं हा आमचा एजेंडा असणार आहे. आता प्रामुख्यानं हा जो मतदारसंघ आहे तो डोंगराळ दुर्गम आहे. अजून दळणवळणाच्या सुविधा तशा पुरेशा नाही आहेत आणि त्याही पुढं की शिक्षणाची फार मोठी गैरसोय या म्हणजे मतदारसंघात आहे. आणि तरी देखील प्राथमिक शाळांचं गावोगावी जरी असल्या तरी शिक्षक नाहीत, शाळांची दयनीय अवस्था आहे. आणि हे जे शैक्षणिक जे म्हणजे मूळ शिक्षण, आरोग्य हे जे काही पायाभूत सुविधा आहेत ह्यांची आजची स्थिती काय आहे आणि ह्यांना बाबा काय भविष्यात तर एक चांगलं व्यासपीठ होणार आहे का? तर मुळामध्ये या सरकारला ग्रामीण भागातली शिक्षणाची चळवळ आहे ना मोडीतच काढायची. असं म्हणायची कारण का? कारण 20 पटाच्यातल्या शाळा बंद करणे किंवा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शिक्षकांची रिक्त पदं न भरणे. आज बघितलं शेववाडी तालुक्यामध्ये जवळपास 238 शिक्षकांची पदं ही रिक्त आहेत. आणि ज्या काळामध्ये किंवा सर्वांना मोफत शिक्षण आणि सर्वांसाठी शिक्षण नाही हे जे जुन्या काळातलं धोरण होतं,
आज ते धोरण या ठिकाणी कुठेतरी मोडीत काढायचा हा प्रयत्न सरकारचा आहे आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्याचं खाजगीकरण हे सरकारला करायचं आहे. त्यासाठीच्या 20 पट्ट्याच्या शाळा बंद करायच्या, त्यांची एक समूह शाळा करायची आणि त्या शाळा कुठल्या तरी खाजगी उद्योजकांना त्या शाळा त्यांनी दत्तक द्यायच्या. म्हणजे अशा स्वरूपाने ठिकाणी कुठेतरी खाजगीकरणाकडे या सरकारची वाटचाल आहे. आणि बघितलं तर या ठिकाणी सरकारमध्ये अशी अनेक माणसं आहेत की ज्यांची अपेक्षाच आहे की ग्रामीण भागात या ठिकाणी पूर्ण हे शिक्षणाची चळवळी मोडीत निघावी आणि त्यांचे खाजगी शिक्षण संस्था जी आहेत त्याला कुठेतरी या ठिकाणी पाठबळ मिळावं अशा स्वरूपाच्या आम्हाला हालचाली दिसत आहेत. आता ग्रामीण भागामध्ये 20 पट्ट्याच्या शाळा या ठिकाणी समजा एखाद्या गावातली लोकसंख्याच कमी असली, एखाद्या गावामध्ये वाड्या वस्त्या जंगलवाड्या असली, त्या ठिकाणी लोकवस्तीच कमी आहे, त्या ठिकाणी निश्चितपणाने 20 पट्ट्याच्या आत आपल्याला शाळा चालवाव्याच लागतील. कारण त्या ठिकाणी समूह शाळा करणे, पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी त्या सगळ्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, काही ठिकाणी अजून वाहतुकीची व्यवस्था नाही, काही ठिकाणी लोक अजूनही जंगलाच्या हद्दीमध्ये राहतात, जरा उन्हाळ्यात सुद्धा त्यांना तिथं गाडी जात नाही. अशा अवस्थेमध्ये हे जे सगळे यांचे फंडे आहेत, ही समूह शाळा करणे किंवा ठिकाणी 20ची एक शाळा करणे आणि हे शाळा चालवणे, ह्या सगळ्या यांच्या योजना, ह्या यांच्या सगळ्या यांच्या संकल्पना या पूर्णपणे फोल ठरणार आहेत. आणि या निमित्तानं ग्रामीण भागातली जनता ही शेवटी कंटाळून गावाकडे राहायचं बंद करून त्या सगळ्यांचं जबरदस्तीनं स्थलांतर होणार आहे शहरांच्याकडं. आणि या सगळ्या शहरांना मग आमच्या बोजा किंवा आमच्या लोंढ्याचा बोजा त्यांना सहन होणार का, हाही सरकारने विचार केला पाहिजे. कारण आज बघितलं तर आज शाळांच्या इमारतीला आज कुठला निधी येत नाही. पूर्वीची सर्वोच्च अभियान नावाची एक योजना चांगली होती केंद्राची, ती सुद्धा बंद झालेली आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला आता 1 रुपया मिळत नाही. किंवा ठिकाणी कुठेतरी त्या झेडपीच्या माध्यमातून दुरुस्त्या किंवा एखाद्या 100 मधल्या 2-3 शाळांना त्या ठिकाणी निधी आणता येतं. म्हणजे त्या ग्रामपंचायती आपल्या ताकदीवरती कोण एम्पथी फाउंडेशन म्हणून आणतो की लोकसभा गतनं ह्या सगळ्या आता हे तुमचे ह्या शाळेची इमारत देखभाल तर लोकच करतायत. म्हणजे पूर्णपणे ह्या शिक्षणाच्या बाबीकडं सरकारचं दुर्लक्ष आहे. हे झाला विषय प्राथमिकचा. आज माध्यमिक शाळा जर बघितलं, आज त्यांची अवस्था तशीच आहे. आज शिक्षकांच्या भरतीला सरकारनं अजून परवानगी दिलेलीच नाही. आज नॉन टीचिंग स्टाफ तर बाजू, नॉन टीचिंग राहू दे म्हणतो मी, तोही झालाच पाहिजे, पण टीचिंग स्टाफला सुद्धा या ठिकाणी आज कुठं भरती सरकार आता करत नाही. आज बऱ्याच ठिकाणी शिक्षक आपल्याला तात्पुरती स्वरूपात सीएचबीवरती काम करतात आणि त्या निमित्तानं संस्था तयार असताना हे सरकारला या ठिकाणी कुठेतरी हळूहळू शिक्षणाचा खर्च हा कमी करायचा या हेतूनं पूर्णपणे या ग्रामीण भागातल्या आपल्या माध्यमिक शाळा ह्या सुद्धा अडचणी आलेल्या आहेत. तशीच अवस्था आपल्या कॉलेजचे, उच्च शिक्षणाचे. आणि आज त्याच्या पलीकडे जाऊन आज बघितलं त्या ठिकाणी आज अकॅडमीचा या ठिकाणी जो सुळसुळाट आहे पूर्ण भागामध्ये. 10वी झाली की 11-12 मुलं ही शाळेत जातच नाहीत. नावाला कुठे शाळेत ऍडमिशन दाखवायचं कॉलेजमध्ये आणि तिने प्रत्यक्षात ती मुलं असं हजर त्या अकॅडमीमध्ये लाखो रुपयांची फी त्या अकॅडमीने घ्यायची आणि त्या माध्यमातून कुठेतरी ते विद्यार्थ्यांची हाजरी इकडे लावायची. पूर्णपणे प्रॅक्टिकलचे मार्क त्यांना फक्त 100 पैकी 150-200 द्यायची, ते हमी घ्यायची. फक्त पैसे फीचे भरून घेतले की कोणती जाऊ तिची राहत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये आज विद्यार्थ्यांची मानसिकता आज वेगळी झालेली आहे किंवा विद्यार्थ्याला कॅम्पस लाईफ हे मिळत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज विद्यार्थ्यांना जो विकास असतो तो त्यांचा झालेला नाही. कारण शेवटी आपल्याला माहिती आहे ऑनलाईन शिक्षण हे सगळे फंड आहेत, हे आपल्या ग्रामीण भागात चालत नाहीत, ते कुठंच चालणार नाहीत. आणि त्या निमित्तानं ह्या अकॅडमीच्या वरती या सरकारचं लक्ष नाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज बघितलं आज नीट सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा गोंधळ सुरू आहे. जे सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे नीटच्या परीक्षेचे पेपर या ठिकाणी फुटतायत. नीटच्या परीक्षेची तयारीला जवळपास अकॅडम्या लाख 2-2 लाख फी भरून घेतात. मग मुलांनी तयारी करायची, एवढी पालकांनी फी भरायची आणि त्याच्या पलीकडे जाऊन तर या परीक्षांचे पेपर या ठिकाणी फुटत असतील, लाखो रुपये घेऊन जर या ठिकाणी पेपर बाहेर दिले जात असतील तर उद्या विद्यार्थ्यांची मानसिकतेचं काय होईल की आम्ही अभ्यास करून सुद्धा या ठिकाणी आम्हाला चांगली मार्क मिळणार नाहीत. तर जो एखादा विद्यार्थी धनदांडगा जो पैसे घेऊन पेपर फोडणार आणि त्या माध्यमातून त्याला आमच्या जास्त मार्क पडणार, आम्ही तरी कशाला अभ्यास करायचं, अशा प्रकारची मानसिकता जर विद्यार्थ्यांची तयार झाली तर खऱ्या अर्थानं आपली पुढची पिढी ही पूर्णपणे आपली बरबाद होणार आहे. त्यामुळे एकच लक्ष घ्या, ग्रामीण शिक्षणामधल्या आपल्याला असेल, आपलं प्राथमिक असेल, माध्यमिक असेल किंवा आपलं उच्च असेल, या कुठल्याही बाबीमध्ये आता या सरकारकडे आम्हाला अपेक्षा होत्या, केंद्राकडून अपेक्षा होत्या. आज या ठिकाणी मोफत शिक्षण कुठे मिळते, फक्त आपल्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स एवढंच ना. जे टेक्निकल आपले जे विषय आहेत
व्यावसायिक शिक्षणाची व्यावसायिक शिक्षण असतील किंवा आपले वैद्यकीय असतील. आज या ठिकाणी वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून बघितलं तर कुठेतरी लोकांना हजारो लाखो रुपये मोजावे लागतातच. म्हणजे सरकार गरिबांचं कुठं आहे? या सरकारने या ठिकाणी जर आपल्याला आरोग्याची सेवा मिळत नसतील, गरिबांना मोफत शिक्षण आणि तरी चांगलं शिक्षण किंवा व्यवसायाशी निगडीत असलेलं शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला या ठिकाणी मोफत मिळत नसतील किंवा ठिकाणी अल्प दरात मिळत नसतील, आज मला सांगा सरकारी कॉलेजची जी या ठिकाणी संख्या किती आहे, त्या सीट्स वाढवल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्यामध्ये सरकारचं अजिबात लक्ष नाही. आणि थोडक्यात या कुठेतरी सरकार असंच सुरू आहे. सगळ्या सरकारमधले मंत्री, सगळे आमदार या ठिकाणी फक्त आपल्या मतदारसंघामध्ये उद्या कसं निवडून यायचं या विचारामध्ये आहेत. प्रत्यक्षात मात्र ज्या जनतेच्या जीवावर हे सरकार निवडून आलं, त्या जनतेचं मात्र या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष त्यांच्याकडे होतंय. आणि त्या निमित्तानं पूर्णपणे अशा प्रकारे या सरकारविषयीचं मत हे लोकांचं खराब झालेलं आहे. आता आपण बऱ्यापैकी शैक्षणिक आणि आरोग्यविषयकच्या ह्याच्यावरती आपण चर्चा झाली. त्याच्यामध्ये आपलं असं दिसून येतं की म्हणजे आपलं एक इंटेन्शन याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह किंवा आपण त्याला धोरणात्मक म्हणतो. तर अशा पद्धतीचा काही आराखडा राबवला गेला पाहिजे ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये, अशी आपली भूमिका दिसते. तर नेमकं आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून हा नेमकं धोरणात्मक म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं? धोरण म्हणजे या ठिकाणी गरिबाला शिक्षण आणि ठिकाणी 20 पटाच्या आतल्या शाळा बंद करणे ही धोरण त्यांनी पूर्णपणे रद्दच केलं पाहिजे. हे रद्द केलं जाते तात्पुरतं आणि परत त्याचा आराखडा मागवला जातोय, ही हालचाल सुरू असते. एक जरी विद्यार्थी असला एका शाळेमध्ये तरी सुद्धा त्याला जाऊन शिक्षण देणे हे आपलं कर्तव्य समजते, ते झालंच पाहिजे. त्याच्या पुढे या ठिकाणी माध्यमिक शाळा या ठिकाणच्या ग्रामीण भागात अनेक गावातल्या छोट्या छोट्या लोकांनी या ठिकाणी काढलेल्या आहेत, त्या सुद्धा चांगल्या चालल्या पाहिजेत आणि त्यांना या ठिकाणी लागणाऱ्या सगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत. शिक्षकांची भरती या ठिकाणी जी अनेक वर्ष रखडलेली आहे, त्या भरतीला यांनी परवानगी दिली पाहिजे आणि ही भरती झाली पाहिजे. आणि उच्च शिक्षण बाबतीमध्ये मगाशी म्हटलं इंजिनिअरिंग, मेडिकल यासारखे चांगले कोर्सेस जे आहेत की ज्याच्या माध्यमातून आज पालकांच्या पुढं मोठा प्रश्न पडतो. प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर त्या ठिकाणची फी बघितली तर परदेशामध्ये, रशियामध्ये 25 लाखामध्ये 5 वर्षातलं हॉस्टेलसह मुलं तिथे MBBS होतात. आणि इकडं आपल्या भारतात बघितलं तर वर्षाची फी 25 लाख आहे आणि फीच्या पलीकडे जे बाकीच्या आकारण्या असतात, बोलू इच्छित नाही, त्या वेगळ्याच असतात. हा जो फरक आहे रशियाच्या ठिकाणी भारतातला किंवा मलेशियाला जावा किंवा फिलिपिन्सला जावा, हा फरक का? मुळामध्ये जेव्हापर्यंत या ठिकाणी गरिबांना किंवा ग्रामीण भागात लोकांना या ठिकाणी हे मेडिकलचं, हे इंजिनिअरिंगचं शिक्षण या ठिकाणी हे अल्प दरात आणि या ठिकाणी शासकीय जागा ज्या असतात याच्यामध्ये वाढ करणं हे आमचं धोरण असणार आहे. नक्कीच. आता दुसरा एक असा प्रश्न की आपण आता म्हणजे शेवट तालुक्यासारख्या म्हणजे डोंगराळ दुर्गम परिसरामध्ये जशा धनगरवाड्या वगैरे जिथं आहेत, तिथं सुद्धा काहीतरी आता सध्या धोरणात्मक विकासाची गरज आहे. पण तो होताना आजपर्यंत आपण पाहिलेला नाही. अजूनही काही वाड्या वस्त्यांमध्ये विजेचा अभाव आहे, आरोग्य सेवांचा अभाव आहे, शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे. तर अद्यापही शाहूवाडीच्या ह्या तालुक्यामध्ये इतकं वर्ष गेलेले आहेत, तर अजूनही ह्या इथं इतका हा विकास का तटलाय? कशासाठी तटलाय? नेमकी याच्यासाठी पाठिंबाची काय कारण आहे? याच्या मागे लोकप्रतिनिधीची असणारी इच्छाशक्तीचा अभाव, याच्यामुळे ही कामं रखडलेली आहेत. आता आमच्या काळामध्ये आपण रेकॉर्ड करून बघा, 2004 ते 9, 2014 ते 19 धनगरवाड्यांवरती कुठं काही ठिकाणी कशा प्रकारची अवस्था होती, काही ठिकाणी जाता येत नव्हतं, त्या ठिकाणी तर रस्ते कसे झाले ते आपणही बघा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, या योजनेच्या माध्यमातून आपण सगळे ग्रामीण भागाची कामं त्यावेळी बऱ्यापैकी आपण मार्गी लावली होती. विजेच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी फॉरेस्टच्या अडचणी असायच्या, त्याच्यावरती आपण मात केली. बऱ्यापैकी आपली विजेची अवस्था आपण चांगली सुरळीत केली होती. तथापि या ठिकाणी सत्ता आम्हाला मिळत असताना मध्ये माझा गॅप पडला 5 वर्ष, आता माझा 5 गॅप पडलाय. तर जेवढी काम करून या ठिकाणी कुठेतरी ह्या सगळ्यांना पुढे आणायचा प्रयत्न केला. पुढची 5 वर्षे आमच्या हातात नसल्यामुळे त्या 5 वर्षामध्ये पूर्णपणे या सगळ्या गोष्टींच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येतं आणि त्या निमित्तानं परत या ठिकाणी विकासाचा आपली ही गाडी परत आहे त्या ठिकाणी जाऊन थांबते, असा या ठिकाणी आमचा अनुभव आहे. आणि यामागे आपण बघितलं आज फॉरेस्टच्या अडचणी असतील, आता वन्य प्राण्यांचे जे हल्ले होतात किंवा वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आज अतिक्रमण काढायचं काम सगळं सुरू आहे. म्हणजे ज्यावेळी वन खात्याला एखाद्या खाजगी माणसानं त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण केलं चालत नाही, शेती करायची नाही, घरं बांधायची नाही, म्हणतात ठीक आहे,
तसं हे वन प्राणी जर तुमचे ज्या मालकीचे तुमच्या जे जबाबदारी असते, हे ज्यावेळी आमच्या खाजगी क्षेत्रामध्ये येतात आणि जे पिकाचं नुकसान करतात, आमच्या पोराबाळांना मारायचं काम बिबट्या करतो, त्यावेळी या ठिकाणी हे वन खातं अशी भूमिका का घेत नाही? कुठंतरी ह्या वन खात्याच्या वरती असणारा वचक या सरकारचा अजिबात नाही. त्यामुळे गेल्या ह्या 2-4 वर्षामध्ये बिबट्याचे हल्ले किती वाढलेले आहेत. बिबट्याचं दर्शन आता या ठिकाणी पूर्णपणे मोठ्या मोठ्या गावातनी किंवा जंगलापासून कोसो दूर लांब असलेली गावं, त्या गावामध्ये सुद्धा आपल्या बिबट्याचं पण दर्शन उलगलेलं आहे. आणि या निमित्तानं कुठेतरी वन खात्यावरती असणारा वचक हा या सरकारचा किंवा या विधानप्रतिनिधींचा अजिबात राहिलेला नाही किंवा यामध्ये कसल्या बैठका होत नाहीत. मी 2-2 मुलींची या ठिकाणी छोट्या मुलींची जीव सुद्धा घेतले बिबट्याने, तरी सुद्धा ह्या लोकांची डोळं उघडलेली नाहीत. ते कुठेतरी या सरकारचं हे सरकार निर्डावलेलं आहे किंवा ह्यांना ह्या जनतेच्या प्रश्नाशी काहीच घेणं देणं नाही. आणि ह्या अशा यांच्या भावनेमुळं ह्या पूर्णपणे आपल्या शाहूवाडीच्या ह्या ग्रामीण भागातला विकास हा पूर्णपणे अजूनही खुंटलेला आहे. आणि जरी या ठिकाणी त्याला सगळ्यांनी प्रयत्न केले, जर या ठिकाणी त्यातला डोंगरात राहणारा माणूस याला केंद्रबिंदू म्हणून काम केलं, तर पूर्णपणे आपल्याला ह्या सगळ्या अडचणी सोडवता येतील असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच. आता आपण जसं वन्य प्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात बोललात, आपण त्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या पूर्वी देखील एक आंदोलन केलं होतं. तर त्या आंदोलनामध्ये वन खात्यानं आपल्याला काही त्याला आश्वासनं दिली होती. ती कितपत पूर्ण झालेली आहेत? आम्ही आंदोलन केलं, सगळं केलं. त्या ठिकाणी आमच्या बैठक पण लावण्यात आली. पण दुर्दैवानं सरकारनं त्यामध्ये कोणताही कसलंही आमचं त्या ठिकाणी आंदोलनाच्या बाबतीमधलं आम्हाला उत्तर आलेलं नाही. सरकार अजून आहे तसंच आहे किंवा या ठिकाणी बिबट्यांचे हल्ले अजूनही सुरू आहेत. मला सांगायला आश्चर्य वाटते, आमच्या बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की आमची बैठकवरती वरच्या स्तरावरती कुठंतरी मंत्र्याकडे लावतील आणि त्या निमित्तानं ह्या सबंध वन हद्दीला कुठंतरी या ठिकाणी सौर ऊर्जेचं कुंपण घेणे, त्यामध्ये काहीतरी करण सोडणे, अशा प्रकारचे पर्याय होते. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही मागणी केली होती की आज तुम्ही हल्ल्यामध्ये जी मुलं मुली या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये किंवा जनावरांच्या हल्ल्यामध्ये ज्यांचा प्राण जातो, त्यांना सरकार आज 25 लाखाची तोकडी मदत देतं. ती मदत वाढ तुम्ही 1 कोटी करावी, यासाठी अजिबात सरकारनं आम्हाला ह्याच्या पुढं कसलं उत्तर दिलेलं नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन पूर्णपणे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तिथलं स्थानिक तिथले ग्रामस्थ आणि वन खात्याचे अधिकारी यांच्यामध्ये समन्वय थोडंसं या ठिकाणी साध्य करून आपल्याला कशा प्रकारे आपल्याला हे हल्ले रोखता येतील, यासाठी आमच्या सगळ्या मागण्या होत्या. किंवा ज्यांचा प्राण यामध्ये गेलेला आहे त्या कुटुंबातल्या एकाला शासकीय नोकरी द्यावी, अशा प्रकारचे सगळे आम्ही मागण्या केल्या होत्या. आम्ही रास्ता रोको केला, त्याच्यात बैठक पण झाली. पण दुर्दैवानं या सरकारला ते प्रश्न सोडवणे म्हणजे अजिबात कसल्या प्रकारचं इंटरेस्ट नाही. त्यांनी पूर्णपणे आमच्या सगळ्या भावना, या लोकांच्या सगळ्या भावनांना केराची टोपली दाखवलेली आहे, हे मला दुर्दैवानं सांगावं लागतं. बाबा, एक राजकीय प्रश्न. आता आपण जी येणारी विधानसभा जी आहे ती आपण महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार आहात. ती निवडणूक झाल्यानंतर परत पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातल्या निवडणुका असतील किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील. प्रामुख्याने सहकार संस्थांमध्ये आतापर्यंत आपलं गोकुळचं वगैरे राजकारण असेल किंवा केडीसी बँकेचं राजकारण असेल, तर आपली भूमिका ही ताराराणी विकास आघाडीबरोबर जाण्याची राहिलेली आहे. तर उद्या भविष्यात ही महाविकास आघाडी म्हणून आपण पाहणार की ताराराणी विकास आघाडी म्हणून पाहणार? महाविकास आघाडी आम्ही सध्या कार्यरत आहे. शक्यतो जेवढ्या इलेक्शनला तर या इलेक्शन सहकारातले असतात. कुठली इलेक्शन लढवण्याची आधी पहिला आम्हाला या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पहिल्यांदा आम्ही पक्षाचा आदेश जो असतो त्याप्रमाणे पुढची वाटचाल असते. जमेल तेवढ्या ठिकाणी महाविकास आघाडीची एकत्र राहण्याचा प्रयत्न आमचा असेल. आणि या ठिकाणी आता जिल्ह्यातले आमचे प्रमुख नेते मंडळी असले महाविकास आघाडीचे, आता महाविकास आघाडीच्या आता स्थापन व्हायच्या आधीच्या काही आघाड्या आहेत ह्या जिल्हा पातळीवरच्या, मग ते बाजार समितीला वेगळे असतात, त्यामध्ये काही वेगळे पक्षी असतात. माझी तर असा आग्रह आहे महाविकास आघाडी नेत्यांच्याकडे, या ठिकाणी महाविकास आघाडी एकदा स्थापन झाली, आपली एक इलेक्शन लोकसभेची आपण एकत्र लढलो, त्याच्यामध्ये आपल्याला एवढा चांगला आउटपुट मिळाला, तर उद्याच्या काळात आपली विधानसभा आपण तशी लढणार आहे, त्यात ते चांगला आउटपुट मिळेल. पण तळागाळातल्या माणसांना 100% आपला न्याय द्यायचा असेल तर या सगळ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढल्या पाहिजे, असं माझा आग्रह आहे. आणि तशा प्रकारचे प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला मान्यता देऊ की या ठिकाणी आम्ही त्यावेळी सहभाग घेऊ. आम्हाला कुठे घेतलं पाहिजे, आम्हाला उमेदवार मिळालेच पाहिजे अशी आमची भावना नाही. पण ह्या इलेक्शन पूर्णपणे महाविकास आघाडी अशाच लढल्या पाहिजे असा आमचा आग्रह आहे. जे आम्हाला नाही घेतलं तरी चालेल, पण या ठिकाणी महायुतीतले काही घटक पक्ष आहेत, तुम्ही ह्याच्यामध्ये त्यांना घेता कामा नये. कारण लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन आहे तो थोडासा वेगळा होतो. त्यामुळे कोणाला त्यात पद मिळावं न मिळावं हा विषय नाही.
हे जे 3 प्रमुख घटक पक्ष आहेत आपले, शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा या ठिकाणी पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल, की आपले बाकीचे आपल्या ज्या मदत क्लब संघटना असतील, यांची कुठलीही आघाडी करा, कुणालाही पद द्या. पण यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये महायुतीतल्या कुठल्याही घटक पक्षाला, कुठल्याही मित्र पक्षाला यामध्ये सहभागी करून घेऊ नये, असा माझा स्पष्ट आग्रह आहे. आबा आता पन्हाळा आणि शावडी तालुका बघितला तर तसा दुर्गम आहे. खनिज संपत्ती आपल्याकडं भरपूर आहे. आता काही वेळा खनिज उत्खनन आपल्याकडे होतंय, त्याचं प्रोसेसिंगसाठी बाहेर जात आहे. आपल्या तालुक्यातील बरेचसेच लोक व्यवसायानिमित्त मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आहेत. तर व्यवसाय डेव्हलपमेंटसाठी आपण काही याच्याबद्दल विचार करत आहात काय, किंवा एखादी MIDC या संदर्भात आपण काय विचार करत आहात? आता MIDCचा विषय आपण अनेक वर्ष ऐकतोय. खऱ्या अर्थानं शावडीमध्ये खऱ्या अर्थानं आज इको सेन्सिटिव्ह झोन ह्याच्यामध्ये अनेक गावांचा समावेश झाला त्या काळामध्ये. आणि त्या काळातल्या सरकारनं त्याला विरोध करायला पाहिजे होता. आणि त्या निमित्तानं दुर्दैवानं त्या काळामध्ये तसे काही प्रयत्न झाले नाहीत. आणि त्यामुळे थोडंसं या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोनमुळे आपल्याला बाकीच्या गोष्टींना आपल्याला हे एखादा मोठा उद्योग उभा करायची आपल्या अडचण निर्माण झालेली. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या तालुक्याची भौगोलिक अवस्था बघितली तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशाच अडचणी आहेत. आता MIDCच्या नावानं फक्त आजपर्यंत राजकारण झालं. MIDC करतो म्हणून सांगितले, आता मंजुरी केली असं या ठिकाणी आता आम्हाला इलेक्शनच्या ते आम्हाला ऐकायला मिळालं. पण प्रत्यक्षात या ठिकाणी कुठला तरी मोठा उद्योग या ठिकाणी आला पाहिजे. मग सहकारी तत्वरती नाही होती, खाजगी उद्योग जरी असला या ठिकाणी, तो जरी आला या ठिकाणी तरी चालणार काय. पण या ठिकाणी दुर्दैवानं तशा प्रकारे इथं प्रयत्न झाले नाहीत. आणि मला वाटतं या ठिकाणी प्रक्रिया उद्योग जो असतात जे लहान लहान, एकच मोठा कारखाना काढण्यापेक्षा युवकांना काम मिळेल, बेरोजगारांना काम मिळेल, अशा स्वरूपाचे लहान लहान उद्योग या ठिकाणी, जिथला आपण कॉटेज इंडस्ट्री म्हणतो तशा स्वरूपाची आपण जर इंडस्ट्री या ठिकाणी काढल्या, त्याच्या परवानग्या सोप्या असतात, त्याला काय फारशा अडथळे इको सेन्सिटिव्ह झोनच्या येत नाहीत. अशा प्रकारे या ठिकाणी असे अनेक कारखान्यांचं ह्या छोट्या छोट्या उद्योगांचं क्लस्टर केलं तर त्यामध्ये लोकांना चांगला रोजगार मिळू शकतो. अशा प्रकारची अवस्था येईल. तशा प्रकारचे प्रयत्न आमचे हे जरूर राहतील. पण दुर्दैव या ठिकाणी MIDCचं हे भूत हे केवळ इलेक्शनच्या तोंडावरती या ठिकाणी उभं केलं जातं. आता सुद्धा MIDC मंजूर केलेली आहे. आता ज्या गावामध्ये MIDC करणार आहेत, जे लोकेशन निवडलेले आहेत, त्या गावात लोकांचा त्याला विरोध आहे की नाही याचाही विचार केला गेलेला नाही. आवळी गावातल्या लोकांचा त्या MIDCच्या पूर्ण विरोध आहे, कारण त्यांच्या आधीच त्यांच्या जमिनी त्या हायवेमध्ये गेलेल्या आहेत, आपल्या रत्नागिरीच्या हायवेमध्ये. नवीन आहे. आता परत आम्हाला ह्या आमच्या जमिनी द्यायच्या का? आणि नुसती MIDC जाहीर केली म्हणजे या ठिकाणी तिथं उद्योग येतो किंवा औद्योगिक विकास होतो असं म्हणणंही चुकीचं ठरेल. कारण अशा अनेक जिल्ह्यामध्ये MIDC झालेले आहेत आणि त्या MIDC ओस पडलेले आहेत. तिथं कोणत्या प्रकारचं उद्योग त्या ठिकाणी आलेलं नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगत नाही, आपल्याला चांगली माहिती असेल की MIDC म्हणजे फक्त त्या उद्योजकांना आपण जागा उपलब्ध करून देतो, त्याच्याबरोबर त्या उद्योजकांना लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे, कनेक्टिव्हिटी वाढवली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांना लागणारं सरकारचं पूर्ण पाठबळ. ज्या ठिकाणी इतक्या वर्षात तिकडे उद्योग बाहेरचा का आलेला नाही याचा पण विचार करा. ते येणाऱ्या उद्योजकाला इथं सिक्युरिटी वाटत नाही की त्याकडे आम्ही उद्योग टाकला तो यशस्वी होईल का नाही हे आम्ही सांगू शकत नाही, असं त्या उद्योजकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या ठिकाणी हे सगळं फारच आहे. नाही, मग तसंच आता उत्खनन होऊन जी खनिज संपत्ती आपली बाहेर जाते, तर त्याचं प्रोसेसिंग आपल्याकडेच व्हावं असं आपण काय विचारात येणार आहे का? नाही, आता कुठंतरी लोकांना बरं वाटावं असं बोलण्यापेक्षा, कारण ह्याच्यावरती बॉक्साईडचं कदाचित आपली विषय बॉक्साईड असेल. बॉक्साईडच्या प्रक्रियेच्या कारखान्याचं बघितलं त्याला या ठिकाणी त्याला प्रोजेक्ट कॉस्ट त्याची प्रचंड मोठी आहे आणि ते आपल्या सगळ्यांच्या आवाक्याच्या बाहेर म्हणण्यापेक्षा तो कारखाना रेड झोन मधला येईल. म्हणजे असले मोठे उद्योग जे असतात ते रेड झोन मधले असतात. आणि तुम्हाला मगाशी म्हणाल त्या पद्धतीनं जागेची उपलब्धता असणारा आपला हा इको झोनचा हा विषय किंवा आपल्या एकंदर आपली इथली भौगोलिक परिस्थिती ह्या माध्यमातून तशा प्रकारचा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी यशस्वी होईल अशा प्रकारची अवस्था नाही, कारण ह्याच्यावरती अभ्यास मागेही झालेला आहे. पण या ठिकाणी आणि खनिज संपत्ती आपण आज म्हणतो, आज बघितलं तर बरेचसेच खाणी आपल्या बॉक्साईडचे इथले बंद झालेले आहेत. जे रॉ मटेरियलचा जो विषय असतो, जो कच्चा माल असतो, तो कच्चा माल सुद्धा आता फार कमी निघायला लागलाय आणि तो खालच्या ग्रेडचा निघतोय आता. म्हणजे जुन्या काळामध्ये जो माल निघायचा तो आता माल निघत नाही. आता त्यातल्या उदगीरीच्या हद्दीतल्या ज्या खाणी होत्या त्या वन विभागाच्या त्या बंधनामुळे त्या बंद झालेल्या आहेत. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे इकडच्या आपल्या या
इकडच्या पांढरेपाणी परिसरामधल्या ज्या खाणी आहेत त्या बंद झालेल्या आहेत. हे बहुतांश या ठिकाणी मोठ्या मोठ्या खाणी ज्या होत्या त्या बंद झालेल्या आहेत. आणि आता ज्या खाणी सुरू आहेत त्या खाणीमध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट इथंच चालेल आणि अनेक वर्ष चालेल अशा स्वरूपाचा तिथं कच्चा माल मिळेल याची शाश्वती नाही. तेव्हा अशा प्रकारचा प्रोजेक्ट ठिकाणी होणं मला वाटतं या ठिकाणी केवळ हे अशक्य आहे. आणि त्याच्यापेक्षा या ठिकाणी हा वेगळा पर्याय मी सांगितला तशा प्रकारचे आपल्याला उद्योग इथं करता येतील. आता आबा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका होऊ घालतात. मागच्या निवडणुकांच्या पेक्षा आता अलीकडं ज्या होतात निवडणुका त्याच्यामध्ये असा एक प्रभाव जाणवायला लागला की जातीय ध्रुवीकरण होत आहे. म्हणजे अगदी विशिष्ट समाजाची लोक महाविकास आघाडीला आणि विशिष्ट समाजाची लोक महायुतीला मतदान करण्याचा ट्रेंड आहे. म्हणजे अगदी काही लोकांनी तर तसा प्रचार करून मतदानासाठी प्रवृत्त करण्याचा पण एक प्रकार घडलेला आहे. तर असा अनुभव आपल्याला आपल्या मतदारसंघात जाणवला की बाबा असा काय प्रकार घडतो. नाही, आपलं शाहूवाडी आणि पन्हाळा मुळामध्ये आपण आपल्या ह्या तालुक्यामध्ये दोन्ही शाहूवाडीमध्ये पन्हाळ्यामध्ये चांगल्या विचाराचे लोक आहेत. इथं पूर्णपणे एक सेक्युलर वातावरण ज्याला म्हणतो आपण तशा स्वरूपाचं वातावरण आपल्याला पूर्ण आपल्या ह्या दोन्ही तालुक्यात आपल्याला बघायला मिळतं. आज नाही, अनेक वर्ष बघायला मिळतं. आणि तशा प्रकारचं ध्रुवीकरण आपल्या तालुक्यात मला वाटत नव्हतं. चांगल्या विचाराचे लोक आहेत, विकास कामाला जाणणारे मानणारे लोक या ठिकाणी आहेत आणि सामाजिक सलोखा आपण सगळे मेंटेन करणारे आपण लोक आहे. तर मला काय वाटत नाही की अशा प्रकारचं वातावरण इकडे कधी झालं होतं आणि इथून पुढे होईल. इथून पुढच्या काळात किंवा आमच्या महाविकास आघाडीचा प्रचार जो असेल तो अशा प्रकारचा अजिबात असणार नाही. फक्त आपली या सरकारचे आलेले अपयश किंवा या ठिकाणी जे सर्वसामान्य घटकांना त्यांनी दुर्लक्षित ठेवलेलं आहे किंवा या ठिकाणी आपल्याला चांगलं काहीतरी या सर्वसामान्य माणसाला सेवा देणे, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणे, शिक्षणाचा या ठिकाणी दर्जा वाढवणे किंवा या ठिकाणी आरोग्याची अवस्था आपण ही चांगली करणे अशा प्रकारच्या मुद्द्यावरती आमचा भर असणार आहे. इतर कोणी असा प्रयत्न करत असेल तो विषय त्यांचा आहे, पण या ठिकाणी आमच्या माध्यमातून अशा प्रकारचा कोणताही प्रचार इथून आम्ही किती केला नाही. मला वाटतं ह्या मतदारसंघातली जनता ही अतिशय सूज्ञ असल्या बाकीच्या वेगळ्या प्रकाराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी कोणी इलेक्शन लढवायचे प्रयत्न करू नये. आणि मला वाटते अनेक वर्षाचा इतिहास आहे, कधीच या ठिकाणी आपल्या ह्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे ध्रुवीकरण ही झालेली नाहीत आणि तो पुढे होणार नाहीत. आता आपण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना कशा पद्धतीने जाणार एक थोडक्यात आपण उत्तर दिलेलंच आहे. पण सर्वसामान्य लोकांनी आपल्याकडं काय अपेक्षा ठेवावे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठले मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार? मोठे हेच मगाशी सांगितले तेच या ठिकाणी आज सर्वसामान्य घटक पूर्णपणे वंचित राहिलेले आहे. सगळे शिक्षण असेल, आरोग्य असेल, लोकांची आपली दळणवळण असेल, आपले उद्योग असेल किंवा रोजगार असतील किंवा सहकार्याला बळकटीकरण असेल, हे सगळे मुद्दे शेतकऱ्यांचे मुद्दे, हिताचे मुद्दे असतील किंवा वन खात्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी येणाऱ्या अडचणी असतील, असे सगळे मुद्दे या ठिकाणी सविस्तरपणे आपला महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा नंतर जाहीर होईलच. पण त्यापेक्षा महत्त्वाचं आज कुठंतरी राजकारणामध्ये असताना तरुण मुलं मुली या ठिकाणी राजकारण यायला थोडंसं कचरतात. कारण राजकारण हे काही आपलं काम नव्हे. राजकारण इलेक्शनला उभं राहायचं म्हटलं की या ठिकाणी प्रचंड पैसा लागतो अशा प्रकारचा लोकांचा समज झालेला आहे. आणि त्याच्यामुळं ज्या लोकांना काम करायची इच्छा आहे, जी लोक सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, गोरगरिबांच्यातले आहेत, त्या मुलामुली या ठिकाणी कुठंतरी राजकारणापासून ते स्वतःला दोनात लांब ठेवतात. आणि हे लोकशाही दृष्टीनं हे अतिशय घातक आहे. उलटं निर्भीड वातावरण इलेक्शन झाल्या पाहिजेत किंवा या ठिकाणी आमदाराच्या पोरानं आमदारकीला उभं राहावं अशा स्वरूपाचं पायंडा या ठिकाणी आपल्याला पडलेला दिसतोय. हा सुद्धा पायंडा मोडीत निघाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की इलेक्शनला या ठिकाणी मी सुद्धा उभं राहू शकतोय, माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये गुणवत्ता आहे आणि या ठिकाणी मला पूर्ण अधिकार आहे इलेक्शन लढण्याचा. आणि पैशाची या ठिकाणी जरी अडचण असली तरी माझ्या कामाकडे बघून लोक मला निवडून देतील अशा प्रकारचा आत्मविश्वास हा लोकांमध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि या निमित्तानं खऱ्या अर्थानं ते सगळ्यात मोठे विकास काम होणार आहे. कारण हा बदल जो होणार आहे याच्यामध्ये मतनं हा बदल हा पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना हा बदल उपयोगी ठरणार आहे. हे प्रस्थापितांचं राजकारण ह्या राजकारणामध्ये बघितलं आज इतके वर्ष सत्ता काय लोकांच्याकडे असून सगळी पदं आमदारकी बसून मंत्रीपदी सगळी पदं भोगून सुद्धा आपले तालुके अजून आहे तिथंच आहेत अशा स्वरूपाचं या ठिकाणी वक्तव्य आपणही करता आम्ही करतो. याला कारणच ते आहे. शेवटी या ठिकाणी प्रस्थापितांचं राजकारण हे स्वतःच्या भोवती फिरत असतं. फक्त आपण आपल्या संस्था या ठिकाणी आपल्या या ठिकाणी ही चौकडी
हीच पटं सांभाळणे आणि यांच्यासाठीच आपली पदं या ठिकाणी राजकारणातली वापरणे, त्याच्यामुळं कुठंतरी सर्वसामान्य घटक हा दुर्लक्षित राहतो आणि इलेक्शनला होणारा वारेमाप पैशाचा खर्च किंवा या ठिकाणी हा हे सगळं चालणं, ही पैशाचं वाटप, ह्या जेवणावळी, ह्याच्यापासून आपली जनता पूर्णपणे परावृत्त झाली पाहिजे आणि ती झाली सुद्धा आहे. कालच्या लोकसभेच्या निमित्तानं इतक्या पैशाचं वाटप होऊन सुद्धा लोकांनी आपली भूमिका बदलली नाही. याचा अर्थ कुठंतरी या ठिकाणी ही परिवर्तनाची नांदी आम्हाला बघायला मिळालेली आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये निर्भीडपणे मुलं मुली या ठिकाणी राजकारणामध्ये येतील, आपले विचार मांडतील, इलेक्शन लढवतील. ह्या तालुक्याचा आमदार, ह्या मतदारसंघाचा खासदार एका सर्वसामान्य कुटुंबातला माणूस भविष्यामध्ये व्हावा, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यासाठी हे एक व्यासपीठ तयार करणं, त्यासाठी लागणारं या ठिकाणी हे सगळं आपलं पूर्ण वातावरण तयार करणं, हे माझ्या काही कार्यकर्त्याचं कर्तव्य म्हणून समजतो मी. आबा, आता आपल्या मतदारसंघात साधारणतः विशाळगड हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी जो भाविकांचा लोंढा होता, सर्व काही तिथे हे होतं. पण अलीकडं तिथं पशुहत्याबंदी कायदा लागू केला आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही वन विभागाचं पुन्हा पुरातत्व विभागाचे काही अतिक्रमणाचे प्रश्न आहेत, म्हणजे तो प्रश्न तुम्हाला पूर्णतः माहिती आहे. आणि आता तिथलं साधारणतः काही लोक स्थलांतर करायला लागलेत, कारण तिथं उदरनिर्वाहाचं साधन पण जवळपास हे झालेलं आहे. आणि हा प्रश्न कोणत्या मार्गे सुटू शकतो, किंवा सरकारनं जी पशुहत्याबंदी जो लागू केलेला आहे तो योग्य आहे का, किंवा आता तिथलं जे क्षेत्र आहे एक ऐतिहासिक क्षेत्र आहे आणि एक तीर्थक्षेत्र आहे, ह्याचं पुनर्विकास आणि तिथल्या लोकांचं स्थलांतर थांबवणं आणि हे, किंवा त्या संपूर्ण भाग त्यावर अवलंबून होता, याकडे आपण कसं पाहताय आणि कशा पद्धतीने हे सोडवणूक होणं गरजेचं? मुळामध्ये या सरकारनं त्या विशाळगडाची मूळ रचना लक्षात घेतलीच नाही. गडाचं पावित्र्य छत्रपती शिवाजी महाराजांची पदस्पर्शानं पावन झालेला हा तालुका आहे, किंवा काही काळ विशाळगड ही स्वराज्याची राजधानी सुद्धा होती काही काळ. त्यामुळं गडाचं पावित्र्य राखणं यामध्ये तीळमात्र शंका नाही, ते राखलंच पाहिजे. पण दुर्दैवानं केंद्र सरकारनं किंवा या सरकारनं ते गडाचे या ठिकाणी संवर्धन करण्यासाठी आजपर्यंत काय केले, हा माझा पहिला प्रश्न आहे. आज विशाळगडाची अवस्था पण अनेक वर्ष होते, हे सगळे विषय केंद्राशी निगडीत आहेत, त्यातली काही राज्याशी निगडीत आहेत. पण दुर्दैवानं विशाळगडाच्या संवर्धनासाठी या ठिकाणी, आता गड किल्ले संवर्धनासाठी या ठिकाणी आपण पेपरला वाचतोय हजारो कोटी रुपये सरकार देतं, पण आमच्या विशाळगडच्या पदरात नेमकं काय पडलं, पहिला हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि त्या निमित्तानं शेवटी कुठलाही विषय असला तर सलोख्यानं कुठलाही विषय संपू शकतोय. त्यासाठी सरकारची मानसिकता ही चांगली पाहिजे, किंवा यासाठी सरकारचं मन स्वच्छ पाहिजे. मला वाटतं कुठे या ठिकाणी सरकारच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे, आणि त्या निमित्ताने इतके वर्ष सुरू असलेली ही सगळी परंपरा ही अचानकपणे ह्या काही काही काळामध्येच ही खंडित का झाली, किंवा सरकारने घेतलेली भूमिका काय होती. आणि यामध्ये बघितलं या ठिकाणी बैठका होतात, या ठिकाणी बैठका निष्पन्न होत नाही, काही कोर्ट कचेऱ्या झालेल्या आहेत. या ठिकाणी मला परवा असं समजलं की त्या कोर्टानं आदेश देऊन या ठिकाणी थोडीशी परवानगी पण त्यांना मिळाली काय तर त्या सण साजरा करण्याची, त्याला सुद्धा या ठिकाणी ह्या प्रशासनानं पूर्णपणे आपल्या बळाचा वापर करून, म्हणजे कोर्टाच्या आदेशात सुद्धा अवमानित या ठिकाणी झाला. म्हणजे सरकारची नेमकी भूमिका या ठिकाणी बघितली पाहिजे. तुम्ही जे मगाशी म्हणाला तसं या ठिकाणी गडाचं पावित्र्य राहिलं पाहिजे, पण त्याच्यावर या ठिकाणी तिथं राहणारे लोक आहेत त्यांना सुद्धा व्यवसाय मिळाला पाहिजे, की त्या ठिकाणची लोक या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून तिथं लोक गेली पाहिजेत, त्यांना सोयी सुद्धा मिळायला पाहिजेत. आणि एकंदर या ठिकाणी त्या गडावरचं पर्यटन वाढण्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे होते. दुर्दैवानं तसं इथं आम्हाला होताना दिसत नाही. म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर अशा प्रकारची सरकारची अवस्था आहे. आपण बघितलं आज खऱ्या अर्थानं आज विशाळगडावरची अनेक कुटुंब ही उदरनिर्वाहासाठी ही कोल्हापूरला स्थलांतर झालेले आहेत. म्हणजे आणि काही वर्षामध्ये विशाळगड पूर्णपणे ओस पडेल अशा प्रकारची अवस्था आहे. हे सगळे विषय एकत्र बसलं, तिथे एखादं त्या लोकांना थोडंसं शिस्त लावली की या सगळ्या गोष्टी होत असतात. जत्रा यात्रा आपणही करतो, आपण सुद्धा आपल्या गावातल्या आपल्या हिंदू धर्मातल्या आपल्या यात्रा, ते यात्रामध्ये काही ठिकाणी आपल्याला माहिती, आपण आपल्याला देवाला आपण यात्रा करत असतो. जी आपली दुसरी यात्रा असते त्या ठिकाणी आपण काही ठिकाणी आपल्याला बकरी देण्याची या ठिकाणी ह्या आपल्या प्रथा ह्या आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा आहेत. याचा अर्थ असं नाही की या ठिकाणी आपण काहीतरी वेगळे करतोय. शेवटी कुठंतरी यामध्ये सरकारची भूमिका आम्हाला संशयास्पद वाटते, काहीतरी कुठंतरी कोणतरी टार्गेट करायचं
हा विषय त्यामध्ये मला दिसून येतोय. आणि त्या निमित्तानं हा जो त्यांनी पर्याय सुचवलेला आहे, या पर्यायापेक्षा या ठिकाणी अजूनही सरकारनं त्या ठिकाणी हे सगळे घटक एकत्र घेऊन बसावेत. तिथं हिंदू धर्माची लोकं आमची असतील किंवा काही वेगळे मुस्लिम समाजाची लोकं तिथे असतील, त्यांना एकत्र करून त्यांनी बैठका घेतल्या आणि सगळ्यांनी या ठिकाणी नियमानं किंवा या ठिकाणी प्रत्येकानं एकमेकाला सांभाळून घ्यायचं ठरवलं आणि थोडीशी नियमावली तयारी केली, तर मला जरूर खात्री या ठिकाणी दोन्ही समाज लोकांकडनं अजिबात कोणते त्यामध्ये वाद होणार नाहीत आणि त्या निमित्तानं चांगल्या प्रकारे तिथं त्या विशागडावरचं पावित्र्य राखलं जाईल. येणाऱ्या भाविकांची सोय पण होईल. गडाचं आणि किल्ल्याचं आपलं संवर्धन सुद्धा होईल आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून आज तिकडं लोकांचा जाण्याचा ओघ आता पूर्ण कमी आलाय गडाकडं. तो सुद्धा या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये आपल्याला तो ओघ वाढेल आणि त्या निमित्तानं आसपासच्या जी खेडीपाडी आहेत त्या लोकांना तिथे काहीतरी व्यवसाय मिळेल. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मुद्दा मी एक माहिती म्हणून सांगेन की अलीकडेच मला बातमी मिळाली या ठिकाणी की त्या ठिकाणी 3 कोटी रुपये विशाळगडाच्या साठी काहीतरी मंजूर होते पर्यटनाच्या माध्यमातून. पण अचानक लोकसेवेचा निकाल लागला 7 तारखेला आणि 13 तारखेला मुख्यमंत्र्यांनी GR काढला की ते GRच्या माध्यमातून ते विशाळगडावरचे मंजूर असलेले 3 कोटी रुपये हे रद्द करण्यात आले असं या ठिकाणी आम्हाला एक GR मिळाला. आणि खरं मी माहिती घेतल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं 3 कोटी रुपये विशाळगडाच्या हक्काचे या ठिकाणी जे विशाळगडाच्या विकासासाठी या ठिकाणी आले होते ते ह्या मुख्यमंत्र्यांनी कधी रद्द केलेलं आहे. मग एक लक्षात ठेवा, येणारा विकास निधी इथला तुम्ही रद्द करायचा. इथं या ठिकाणी भाविक या ठिकाणी येतात, त्या भाविकांना यावं असं ते वातावरण निर्माण करायचं नाही ना. तिकडे तुम्ही सलोखा निर्माण करण्याचे जिथं प्रयत्न करायचे. म्हणजे नेमकं ह्या विशाळगडाच्या बाबतीमध्ये या सरकारचं धोरण हे पूर्णपणे फसलेलं आहे. आणि अजून या ठिकाणी स्वतः आम्ही त्याला तयार आहे. तिथे एखादी बैठक लावली, दोन्ही समाज एकत्र केले आणि त्यांना आपण या ठिकाणी पटवून सांगितलं आणि त्या दोघांना त्यांची जबाबदारी जाणीव करून दिली तर अजूनही तो प्रश्न 100% मिटू शकते. आज माझं स्पष्ट मत आहे. पण या सरकारची मानसिकता दिसत नाही. आता विशाळगडचा आपला विषय चालला होता. विशाळगडच्या दृष्टिकोनातून 2 प्रश्न माझे आहेत. पहिला म्हणजे जसं आता आपण गड किल्ले संवर्धनाचा जो भाग निघाला, तर गड किल्ला संवर्धनाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं आतापर्यंत तर पुरातत्व विभाग आणि तिथं त्या किल्ल्याच्या असणाऱ्या ज्या काही स्थानिक बॉडी आहे ह्याच्यामध्ये योग्य कोऑर्डिनेशन नसल्यामुळे किंवा काही याच्या काही तांत्रिक अडचणी असल्यामुळेच हा गड किल्ल्याचा संवर्धनाचा विषय आज पण सतत पाठीमागं पडत गेलेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही पद्धतीचं कोऑर्डिनेशन दिसून येत नाही. पुरातत्व विभागाला एक माणूस कोणतरी त्या ठिकाणी असतो, त्याचं त्या पद्धतीचं इंटेन्शन किंवा त्याची तेवढी कार्यक्षमता तेवढी दिसून येत नाही. तर अशामुळं जर हा गड किल्ल्यांचा जर संवर्धनाचा विषय ज्या पद्धतीनं केंद्र शासनापर्यंत पोचवायला पाहिजे त्या पद्धतीनं तो पोचवला जात नाही. तर पुरातत्व विभाग तुम्ही म्हणता या ठिकाणी आता विशाळगडाच्या बाबतीमध्ये 2 अडचणी आहेत. एक तुमचा आर्किओलॉजी म्हणजे तुमचा ह्याचा डिपार्टमेंट तुमचा पुरातत्वचा आणि असताना शेजारचा आपला फॉरेस्टचा एरिया, पायथ्याशी असणारा फॉरेस्ट किंवा आपलं वरचं असणं फॉरेस्ट. आता ह्या दोन्ही बाबतीत बघितलं, वन खात्याचं एखादी बॉक्साईटची खाण चोरी करायची म्हणली त्या ठिकाणी 200-250 250 एकर तुम्ही अधिकृत तिथल्या जंगलाच्या त्या हद्दीमध्ये तुम्ही खाणी सुरू करायची परवानगी देता आणि त्याच्या बदल्यात तुम्ही महसूलची जागा त्यांच्याकडनं कुठेतरी घेता बदली. हे तुम्ही एखाद्या बॉक्साच्या खाणीला करत असाल तर आसपास राहणाऱ्या लोकांना जी वन खादीमध्ये त्यांचे काही दुकान आहेत, त्यांचे काही पार्किंगचे स्लॉट आहेत, जिथं त्यांनी आपले काहीतरी व्यवसाय उद्योग काढलेले आहेत, त्या ठिकाणी इतकी महसूलची जमीन या ठिकाणी अतिक्रमित आहे अख्ख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये. तुम्ही कुठं तर त्या ठिकाणी ही वन खात्याची जमीन जी आहे ही त्या लोकांना द्या आणि त्याच्याबद्दल सरकारनं वेगळी जमीन त्या वन खात्याला कुठेतरी द्यावी, जसं तुम्ही बॉक्साईटच्या खाणीला करता. असं केलं त्या ठिकाणी पैसे विकासाचे येऊन सुद्धा पैसे खर्च कुठं करायचे, आराखडा तयार केला खर्च कुठं करायचे, काम चालू करायला गेलं तिथं आमचं फॉरेस्ट अडवलं. हा एक मुद्दा फॉरेस्ट खात्यानं जर हा सरकारनं लक्षात घेतला असता तर कदाचित खालचा जो पार्किंगचा आपल्या जो स्थळ आहे खालचं पार्किंगचं त्यामध्ये आपला आजपर्यंत मोठी डेव्हलपमेंट झाली असती. त्यानं गडाला एक थोडं वेगळं त्याला चांगला देखणा त्याला एक हे पण परिसर झाला असता, गडाचं सौंदर्य वाढलं पण असतं आणि येणाऱ्या भाविकांची सोय पण झाली असती. आता तुमचा आर्किओलॉजी डिपार्टमेंट आपण जे म्हणता म्हणजे तुमचा पुरातत्व विभाग, ह्या विभागाचं कोल्हापूरलं ऑफिस कुठं हे जर सर्वसामान्य माणसाला विचारलं ते दुसऱ्या ठिकाणी त्या लोकांना ते ऑफिस कुठं माहिती नाही. या ठिकाणी आता हा सगळा विषय केंद्राशी निगडीत आहे. फक्त एखादं काम आपण करायचं म्हटलं की त्याला फक्त अडथळे आणण्याचं काम हे विभाग करत असतं.
ना स्वतः हे संवर्धन करतात ना इतरांना करू देतात, अशी यांची अवस्था आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आज त्या विशागडावरती ढासळणा बुरुज असेल, ह्याचा साधा एक दगड सुद्धा या ठिकाणी आपल्याला दुरुस्त करता आलेला नाही किंवा ते रस्ता आलेला नाही. मग या सगळ्याकडे दुर्लक्ष सरकारचं होतंय किंवा या ठिकाणी तुम्ही शिवराज्याची सोहळा घेता, रायगडवर घेता, फक्त तुम्ही जाहिरातबाजीच करता. मग या विशाळगडाचं पावित्र्य ह्या सरकारला वाटत नाही का? किंवा विशाळगडाचं महत्व या सरकारला पटलेलं नाही का? जसं या ठिकाणी ह्या गडाचं संवर्धन झालं पाहिजे, ही सगळ्यांची इथली मानसिकता आहे. तशा प्रकारचं संवर्धन हे सरकारची करायची मानसिकता असली तर केंद्र सरकार पण तुमचंच आहे, राज्य सरकार पण तुमचंच आहे, आर्किटेक्चर डिपार्टमेंट असेल किंवा फॉरेस्ट असेल, या सगळ्यांची तुम्ही बैठका घेऊन तुम्ही अशा प्रकारची ह्या कारवाई का करत नाही किंवा अशा प्रकारच्या ठिकाणी एकदा जॉईंटली तुम्ही हा सर्वे करून या ठिकाणी याचा आराखडा तुम्ही मार्गी का लावत नाही? विशाळगडावरती सुद्धा पिण्याच्या पाण्याचे स्रोत भरपूर आहेत. तर त्या ठिकाणी त्या पिण्याच्या पाण्याच्या सोर्स कुठे विकास करणे किंवा ते उगमाचा विकास करणे, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे, प्रोजेक्ट अशा स्वरूपाच्या अनेक योजना आहेत. पण यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार अजिबात लक्ष घालत नाही. आणि त्या निमित्तानं आम्ही मंजूर केलेला निधी सुद्धा सरकारने काही ठिकाणी त्या तुमच्या आर्किओलॉजीच्या अडथळ्याच्या माध्यमातून तो निधी आमचा खर्च झाला नाही. 20-20 लाख 33 लाखाचे आम्ही या ठिकाणी निधी मंजूर केले होते. पण आर्किओलॉजीच्या ह्या नाकर्तेपणामुळे ठिकाणी ते निधी आपले खर्च पण होत नाहीत, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. तर एकीकडे गड किल्ल्याच्या बाबतीमध्ये संवर्धन किंवा गप्पा मारायच्या किंवा या ठिकाणी कुठेतरी फक्त जाहिरातबाजी करायची आणि प्रत्यक्षात मात्र विशाळगड हा दुर्लक्षित ठेवायचा, अशा स्वरूपाची अवस्था या ठिकाणी बघायला मिळते. आपण पन्हाळगड सुद्धा आपण बघितल्या ठिकाणी पन्हाळगडला जाणारा रस्ता हा वर्षाकाठी खचतोय, अजून पावसाला सुरुवात व्हायची आहे. सुदैवानं तसं काही वेळी घडू नये आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे. पण या ठिकाणी पर्याय रस्ता व्हावा, उड्डाणपूल व्हावं, अशा स्वरूपाच्या आपल्या अनेकांच्या अपेक्षा आहेत. पण त्याच्यावरती सरकारनं काहीच हालचाल केलेली नाही. म्हणजे कुठं आपल्या ह्या तालुक्यामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये विधानसभा क्षेत्राच्या 2 महत्वाचे किल्ले आहेत. एक किल्ले पन्हाळगड, एक आपला विशाळगड. हे दोन्ही आपल्या गडांचं महत्व आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज इतिहासामध्ये किती आहे हे आपल्याला कोणी सांगण्याची आवश्यकता अजिबात नाही. पण तथापि ह्या दोन्ही गडांच्या प्रश्नाकडे या सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष होते, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि त्या माध्यमातून करता येण्यासारखं भरपूर आहे, पण या सरकारला करण्याची मानसिकता नाही, ह्यांना केवळ राजकारण करायचं आहे. आणखीन एक शेवटचा प्रश्न. आता विशाळगडाचाच आपला विषय चालला आहे. ह्या गेल्या काही ह्या वर्षात 2 वर्षांमध्ये काही धार्मिक दंगली होण्याचा प्रकार देखील विशाळगडावर झालेला आहे. तर भविष्यात कधी मताच्या ध्रुवीकरणासाठी म्हणा किंवा आणखी दुसऱ्या काही राजकीय स्वार्थापोटी विशाळगड हे जातीय किंवा धार्मिक दंगलींचं ठिकाण होऊ पाहतंय का, असं वाटतंय का आपल्याला? मला वाटते आजपर्यंत असं कोणी म्हणू शकत नाही की या शाहूवाडी तालुक्यामध्ये किंवा पन्हाळ तालुक्यामध्ये जाती दंगल मला वाटते आजपर्यंत कधीच कुठली झालेली रेकॉर्डर नाही. पोलीस खात्याकडे आपण तपासून बघा, कुठनंही माहिती घ्या. आणि माझी पूर्णपणे खात्री आहे इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही ह्या तालुक्यामध्ये जाती दंगली अजिबात होऊ देणार नाही. आणि इथले दोन्ही समाज असतील, सगळे समाज असलेल्या ठिकाणी, मग ते काही वेळ आपल्याला माहिती आहे फक्त हिंदू मुसलमान नाही तर काही ठिकाणी आपण बघितलं जिल्ह्यावानी ठिकाणी आपलं दलित समाज, हिंदू समाज अशी ठिकाणी. पण सुदैवानं आपल्या ह्या मतदारसंघामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये, शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची दंगली झालेली नाहीत, इथून पुढे होणार नाहीत, आम्ही ते होऊ देणार नाही. विशाळगड आपण जे म्हणताय, मला वाटते आजपर्यंत कधीच विशाळगडावरती अशा प्रकारची दंगल झालेली नाही. अनेक लोकांनी दंगलीसारखं वातावरण करण्याचा प्रयत्न केला, पण ह्या तिथल्या स्थानिक लोकांनी, दोन्ही समाजाच्या, मुसलमान समाज असेल आमचा किंवा आमचा हिंदू समाज असेल किंवा आपले बाकीचे लोक असतील, या सगळ्या समाजाने त्या ठिकाणी हे सगळे प्रयत्न त्या लोकांचे तिने हाणून पाडलेले आहेत. आणि तशा प्रकारचा कुठला प्रयत्न तिथे यशस्वी होऊ दिलेला नाही. हे आजपर्यंत या ठिकाणी इतिहास आहे. मला इथून पुढच्या काळ सुद्धा अशा प्रकारचं सलोख्याचं वातावरण त्या ठिकाणी होईल. आपण बघितलं तिथं एक दर्गा पण आहे, तिथं शिव मंदिर पण आहे, म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे त्या ठिकाणी. एखादी धार्मिक आपण जर बघितलं या ठिकाणी, तर आजपर्यंत ह्या दोन्ही समाजांनी एकमेकाच्या धार्मिक भावनेना कुठेही अजिबात बाधा पोचलेली नाही किंवा अजिबात ठेच पोचलेली नाही. आणि अशा सर्वचं वातावरण ठिकाणी कोणी न सांगता इथल्या स्थानिक लोकांच्या ह्या आपल्या शाहूवाडी पन्हाळ्याच्या रक्तामध्ये आपल्या सलोख असल्यामुळं आपण अशा प्रकारच्या विचाराला आपण अजिबात थारा देत नाही. आणि तसं म्हणते विशाळगडावरती तशी कुठली दंगल घडलेली नाही, घडणार सुद्धा नाही. आपण जे म्हणता या ठिकाणी प्रशासन यामध्ये काहीतरी मुद्दाम एखाद्या कुठल्या सणाच्या वेळी तिथं फौजफाटा न्यायचा, तिथल्या स्थानिकांच्या पेक्षा हे प्रशासन त्या ठिकाणी मुद्दाम वातावरण तंग करण्याचा प्रयत्न करत असतं. आम्ही त्यांना अनेक वेळेस सांगितलं, इथं जो सलोखा निर्माण झालेला आहे, इथं जी शांतता आहे,
की तुमच्या काठीकडे बघून नाही, तुमच्या बळाकडे बघून नाही, तर ह्या दोन्ही समाजाच्या सलोख्याच्या माध्यमातून किंवा ह्यांच्यामध्ये असलेली चांगली भावना आहे, याच्यामुळे इथं दंगली घडत नाही. त्यामुळे दुर्दैवाच्या ठिकाणी आज बघितलं, कुठला सण आला, काय आला, की त्या ठिकाणी मुद्दाम पोलिसांचा फौजफाटा पाठवायचा, तिथं वाहनं बंद करायची आणि विनाकारण मीडियाला अशा बातम्या, अशी थोडीशी ही जी पब्लिसिटी झाली, की बाहेर लोकांना वाटतंच की इथं काहीतरी वेगळं घडलंय, इथं वेगळं घडणार आहे. पण आम्हाला वाटतं आजपर्यंत एक सुद्धा जातीय दंगल त्या विषयावरती झालेली नाही, की आपल्या पण्यावरती झालेली नाही. आता ह्याच्यापेक्षा चांगल्या सलोख्याचं उदाहरण दुसरं कोणतं होऊ शकत नाही. त्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांनाच विनंती आहे आपल्याद्वारे, की अशा सर्वचे प्रयत्न कुणीच करू नयेत. शेवटी सगळ्यांनी ह्या गोष्टीपासून राजकारण बाजूला ठेवावं. शेवटी राजकारण काही ठिकाणी आपल्याला घेऊन वरती जायचं नाही, पण हा आपला रक्तातला सलोखा आपल्याला ठेवलाच पाहिजे. त्यामध्ये सगळ्या समाजाच्या लोकांना या ठिकाणी जगण्याचा समान अधिकार आहे आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वंशजही आहोत. महाराजांच्या त्यांच्या सैन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जाती धर्माच्या कुठल्या गोष्टी झाल्या नाहीत. महाराजांनी सगळ्यांचा सन्मान केला, सगळ्या धर्मांचा अभ्यास केला, सगळ्या धर्मीयाचा त्यांनी सन्मान केला. ते स्वतः मात्र हिंदू म्हणून ओळखले जायचे, पण त्यांनी कुठल्याही जातीवरती, कधी धर्मावरती, कधी लोकांचे अन्याय केला नाही. हा त्यांचा आदर्श पण ठेवला पाहिजे. आणि या निमित्तानं, निवडणुकीच्या निमित्तानं जर काय म्हणजे हे करू पाहत असतील, तर अवश्य या ठिकाणी त्या लोकांना, ही जनता तिथली या ठिकाणी तशा प्रकारचे प्रकार अजिबात घडू देणार नाहीत, अशी माझी खात्री आहे. लोकसभेची निवडणूक पार पडली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं माजी आमदार सत्यजित पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीला जनतेसमोर गेले. त्यांनी विविध प्रश्न जनतेचे लोकांसमोर मांडले, प्रयत्न देखील केला. त्यांना वेळ कमी मिळाला आणि अगदी शेवटी विजयश्री खिचून आणत असतानाच काही थोडक्या मतामध्ये त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं. या अपयशामध्येच यशाचे नवीन किरणं आहेत आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण यशस्वी होणार. लोकांसाठी विकास कामं करणार, आरोग्याच्या सेवा, शिक्षणाच्या मूलभूत गरजा या बाबतीत आपण विशेष प्रयत्न करणार, अशा पद्धतीचं मत आता माझे आमदार सत्यजित पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. आपण या निमित्तानं त्यांना भेट देण्यासाठी आलो होतो. त्यांनी आपल्याला दिलखुलास चर्चा केल्याबद्दल मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही आबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद आबा. आभारी.